मंडळी, ही घटना 8 महिन्यापूर्वीची आहे. जेलमध्ये होणारा काळा बाजार असं म्हटलं जातं या घटनेला. कैदी जेव्हा पहिल्यांदा जेलमध्ये जातो तेव्हा कैदीला एकच डोक्यात असतं, आता जेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला जेवण काय भेटत आणि त्याला जर काय व्यसन असेल तर ते त्याला तिथं उपलब्ध होईल का नाही, हिथून सुरुवात असते बघा. मग त्या कैदीला हे डोक्यात घुमत असतं. पण जेलमध्ये जेव्हा कैदी जातो तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर वेगळंच दृश्य पाहायला भेटतं. ते नक्की काय हे आजच्या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया. ई टू झेड माहिती. मंडळी, आजची व्हिडिओ खरंच महत्वपूर्ण आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार मंडळी, माझं नाव राकेश भगत आणि बिनधास्त बोल या युट्यूब चॅनल वरती तुम्हा सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे. मंडळी, जेलमध्ये राहायचं म्हटलं तर खूप वाईट परिस्थिती नाही, कारण जेलमध्ये राहायला आता तर खरं पैसा लागतो. खिशात पैसा असेल तर तुम्हाला सर्व गोष्टी तिथं भेटणार आहेत. कारण जेलमध्ये राहणाऱ्या एका कैदीची व्हिडिओ 8 महिन्यापूर्वीच व्हायरल झाली होती. जेलमध्ये छोटा मोठा गुन्हा झालेला, त्या गुन्ह्याच्या दरम्यान एक कैदी जेलमध्ये गेला होता. त्या कैद्यानं कमीत कमी 6 महिने जेलमध्ये काढलं आणि जेलचा प्रवास आणि जेलमध्ये त्याला काय भेटतं आणि काय नाही हे पूर्ण माहिती आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर मंडळी, विषय काय बघा. जेलमध्ये तुम्हाला जर तंबाखूची पुडी घ्यायची म्हटली, बाहेर तुम्हाला 10 रुपयाला जी पुडी भेटते ती तुम्हाला जेलमध्ये 500 रुपयाला भेटते. आणि ही तुम्हाला पुडी आणण्याचं काम कोण करतं ही तुमच्या ध्यानातच आलं असेल. त्याचबरोबर तुम्हाला जेलमध्ये कोणतीही गोष्ट घ्यायची म्हटली तर पैसा सगळ्यात महत्वाचा आहे बघा. कारण तुमच्यापाशी पैसा नसला तरी तुमचं कॉन्टॅक्ट करून देतात तुमच्या फॅमिली सोबत किंवा जवळच्या माणसाबरोबर, आणि ती माणसं त्यांना पैसे जेव्हा देतात तेव्हाच तुमच्यापर्यंत ती वस्तू पोहोचते. जेलमध्ये काय चांगलं खाऊशी वाटलं, चिकन म्हणा मटन म्हणा, तरी सुद्धा तुम्हाला उपलब्ध होतं. पण जी तुम्हाला 200-250 रुपयाला बाहेर थाळी भेटणार आहे ती जेलमध्ये 600 आणि 700 रुपये रेटनं विकली जाते बघा. राहिला विषय फरसन चिरमुर, ही जरी तुम्हाला घ्यायचं म्हटलं बाहेर तुम्हाला जर ते 100 रुपये किलोनं भेटत असेल तर जेलमध्ये तुम्हाला 300 ते 350 रुपये किलोनं ते भेटणार आहे. आणि राहिला आता दारूचा विषय. तुम्हाला जर दारू प्यायची सवयच असेल आणि ती सवय जर तुमची जात नसेल तर तुम्हाला ह्यासाठी सगळ्यात मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. जेलमध्ये दारूची एक बाटली घ्यायची म्हटलं तरी 25,000 रुपये खर्च येतो बघा. बाहेर तुम्हाला तीच बाटली 200-250 ते 300 रुपये पर्यंत भेटते, पण जेलमध्ये तुम्हाला तीच बाटली प्यायची म्हटलं तर 25,000 रुपये मोजावं लागतात मंडळी. त्या इस्मानं पूर्ण डिटेल मध्ये माहिती सांगितलेली आहे. कारण त्यानं 6 महिने जेलमध्ये काढले आणि जेलमध्ये गेल्यानंतर त्यानं चांगल्या चांगल्या कैदींची गाठ सुद्धा घेतली. ज्यांना उमर कैद झालेली आहे अशा कैदींची सुद्धा गाठ घेतली आणि त्या कैदींच्या सांगण्यातून त्याला असं आलं आणि त्यानं डोळ्यानं प्रत्यक्ष बघितलं. ज्या माणसांना गायछाप खायचं म्हटलं तर तिथं गायछाप सुद्धा उपलब्ध होती. ज्या माणसांना नॉनव्हेज खायचं म्हटलं तर नॉनव्हेज बी उपलब्ध आहे. ज्या माणसांना दारूचं व्यसन आहे, दारू प्यायची म्हटली तरी तिथं उपलब्ध होती. मग जेलमध्ये पैशाशिवाय कारभार काहीच होत नाही मंडळी. त्यामुळं कोणताही गुन्हा करताना 4 वेळा विचार करा. तुम्हाला 4 ते 5 पटीने तिथं पैसे मोजावे लागतात तुमची आवडती वस्तू घेण्यासाठी. जेलमध्ये कैदी बनून जाताय, पण विचार करा पैसा खिशात तेवढा लागल ज्या टायमिंगला तुम्हाला आवडती गोष्ट पाहिजे असेल. त्याचबरोबर म्हटलं तर तुम्हाला जे अजून काही गोष्ट पाहिजे असेल ती सुद्धा तुम्हाला जेलमध्ये उपलब्ध होती. फक्त विषय एकच, पैशाचा कारभार. पैसे जेवढे द्याचाल तेवढी तुम्हाला वस्तू लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आणि मंडळी, ज्या माणसांच्या पैसे पैसाच नाही त्या माणसांनी फक्त तोंडाकडे बघायचं काम करायचं. कारण जेलमध्ये पैसा चालत नाही, कुपन चालतं. जेलमध्ये कुपन सिस्टीम असते बघा. तुम्ही कुपन दिलं तर तुम्हाला जेलचं पूर्ण पदार्थ भेटतात, पण जेलचं पदार्थ वेगळं आणि हा 2 नंबरचा कारभार वेगळा. जेलमध्ये जायचं म्हटलं तर माणसाच्या अक्षरशः अंगावरती काटा उभा राहतो. पण जेव्हा माणूस जेलच्या आत जातो तेव्हा खरं माणसाला दुनिया कळते. माणसाला वाटतं की आपण ह्या दुनियेत राहायचं म्हणजे पैसा फक्त पाहिजे आपल्या जवळ. पैशाची खरी किंमत जेलमध्ये जेव्हा माणूस जातो ना तेव्हाच त्या माणसाला कळते. मंडळी, आजची ही छोटीशी माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपली आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.